पासून धन्यवाद देईन। अनेक तरुणांच्या गळ्यातलं ताईत आम्ही पाहतो। विगर गावातील प्रसिद्ध ॲक्टर्स शैलेश फडके यांना आम्ही पुढच्या त्यांच्या वाटचालीसाठी उज्ज्वल भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो। अनेक तरुणांच्या गळ्यातले सुद्धा ते ताईत आहेत प्रसिद्ध ॲक्टर्स। तर सन्माननीय आम्ही पाहतो। पाहुण्यांना विनंती करेन आपण आसन ग्रहण करावं। तर काही ग्रामस्थांचं सुद्धा इथे आगमन झालं। विष्णू पाटील साहेब विगर, धोंडू भगत साहेब विगर आणि सन्माननीय चाऊ पाटील साहेब, रवींद्र फडके सर आम्ही पाहतो। यशोदीप क्लासेसचे आमचे नामांकित सर आहेत। अनेक विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये त्यांचा खूप मोठा हातभार असतो आणि त्यांचा सुद्धा आम्ही सन्मान करतो। मात्र आता थोडा आम्ही मॅच कडे वळतोय। यस, महेंद्र दादाने सांगितलं आपण ब्रेक मध्ये सन्मान घेऊ, मॅच इंपॉर्टंट है। चला कंटिन्यू। बहुत बहुत शुक्रिया सागर मांडवकर जी, बंधु और प्रवीण जी गायकर, सभी का हार्दिक स्वागत। और मैच के अंदर चल रहा है। इस बार बॉलर दीपक जी फट के तैयार हैं और इस बार टैप किया था लेकिन ग्राउंड शॉट था, बॉलर के पास गेंद चली गई। खुद बॉलर ने गेंद को इस बार देखा जब पकड़ लिया लेकिन रन लेने का कोई मंसूबा नहीं मिल चुका है और पहली गेंद डॉट चली। तमाम दर्शक टकटकी के साथ देख रहे, चारों दिशाओं में हम नजर डालें तो यहाँ लोग ही लोग नजर आ रहे। विगर का शाही मैदान खचाखच भरा हुआ, ये पूरी तरह से इस बार देखा जाए मैदान लोग इस मैच का गवाह है। चमकदार ट्रॉफी और छोटे छोटे बच्चियां भी मैच को देख रहे, उन सभी का हार्दिक हार्दिक स्वागत। टीम फड़के की दूसरी बॉल मिस्टर उमेश गिरी, फुल टॉस गेंद है ऑन साइड के पास, स्क्वायर सीमा रेखा के बाहर। ओ गुड फील्डिंग, बहुत ही बढ़िया एफर्ट देखिए, तारीफ करना पड़ेगी फील्डर की, लेकिन 2 रन लेने में बल्लेबाज कामयाब बने। गुड फील्डिंग, शानदार, अपनी टीम के 2 रन उन्होंने अड़ा दिया। शॉट अच्छा किया था क्रॉस बैट से, लेकिन 2 के साथ खाता खुद का और टीम का ओपन। ये देखिए लोअर फुल टॉस गेंद थी। उमेश और प्रतीक की जोड़ी मैदान के अंदर, खानाव टीम पहले बल्लेबाजी कर रही है। यही जगदम्बा खानाव टीम। ओ गुड बॉल, दीपक जी फड़ के इनकी बॉलिंग देखिए लाजवाब चल रही है। एक कलाकार भी बेहतरीन है, जो गणेश मूर्ति की पेंटिंग उनकी बहुत ही शानदार है इस पनवेल तालुका के अंदर, और उतने अच्छे कमेंटेटर भी, आचार्य भी अच्छे हैं। तो पूरी तरह से इस बार देखिए हमारे शानदार तरीके से इस बार बॉलिंग का मुजाहरा पेश हो रहा है। और चौप के गेंद को इस बार और रनर का मौका इसी के साथ ये झटका, मुझे ये लग रहा है कि प्रतीक जी डायरेक्ट चले गए और इसलिए उमेश को अब मैदान छोड़ के घर के अंदर जाना पड़ेगा। टीम का स्कोर है 2-1। और पहला झटका रनआउट के रूप में विकेट गिर चुकी है और पहला झटका आई गांवदेवी जगदम्बा खानाव टीम को। दीपक जी फड़के की 4 गेंदें खत्म हो चुकी, आरंभिक गेंदबाज है, पहला पावर प्ले है। साई स्टार भीगर के माध्यम से क्या खूबसूरत आयोजन नियोजन। ओ गुड बॉल यार, क्या बॉलिंग घातक चल रही है, लाजवाब। तारीफ करे उतनी कम है, जैसे पेंटिंग करते हैं गणपति को कलर देते हैं अलग अलग, उस तरह से अलग अलग वैरायटी गेंदबाजी। वाह, ये खूबी, ये तर्क इंपॉर्टेंट बात है। बॉलर के पास वेरिएशन चाहिए और वो पूरी तरह से शानदार दिखा रहे। आखिरी बॉल शेष, ये फुल टॉस डाली थी लेकिन गेंद चली, एक बार लंगोन खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे। एक ही सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ ये मेरे हिसाब से पहला ओवर खत्म हो चुका, रन बन चुके 3, लॉस ऑफ 1 विकेट खाना आउट। डीजे रन बोर्ड के ऊपर 1 विकेट गॉन हो चुका है। 18 गेंदों का खेल अभी तक जिंदा है, लेकिन बिगर टीम अपने घरेलू मैदान के ऊपर किस तरह से इस बार बल्ले गेंदबाजी करेंगे देखना पड़ेगा। लेकिन दीपक फड़के ने जो कुछ ओवर फेंका है वो काफी किफायती, सुमधुर, लाजवाब ओवर साबित हुआ है।
पावर प्ले में रन बन चुके 3। और दूसरे गेंदबाज बॉलिंग टैग के ऊपर सनील, और सनील के सामने आप देख सकते हैं प्रतीक पाटिल तैयार है खेलने के लिए। जो 1 पे खेल रहे, संजय 0 पे खेल रहे, स्कोर 3 और 2 विकेट। इस बार अक्रॉस लाइन से क्रॉस बैट से खेला हुआ शॉट है जैसे, लेकिन सिंगल जरूर मिलेगा। मिड विकेट के एरिया में गेंद चलेगी, उड फील्डिंग और एक सिंगल के साथ स्कोर 4 पे स्कोर। शानदार जानदार ये कड़ा के तरह जो नियोजन फाइनल की रात। लोग इस मैच का गवाह है। विकेट अपने घरेलू मैदान के ऊपर खेले। दूसरी गेंद सनील की, इस बार यहां ऑन सेट के ऊपर स्केल के ऊपर गेंद चली गई है। क्रॉस लाइन से मारा हुआ शॉट है आड़े बल्ले से, एक सिंगल प्रॉपर टाइमिंग अच्छा नहीं हुआ गेंद और बल्ले के बीच, मगर एक सिंगल लेने में कामयाब। स्कोर आगे जाएगा पंजाब बोर्ड के ऊपर 5 रन बोर्ड के ऊपर। ये मैच मैदान के अंदर चल रही। इस बार आई गौदवी जगदम्बा खानाओ और इसी बीच साई स्टार बीगर के बीच। ये गेंद अंपायर खराब होगी, ऑफ स्टंप से ज्यादा ही गेंद मारे, अंपायर ने वाइड घोषित किया। अतिरिक्त रनों के साथ स्कोर आगे जाएगा। स्कोर पहुंचा है 6। सम्माननीय माजी उपसरपंच दिलीप फुलोरे साहेबांचं आगमन व्यासपीठावर हार्दिक स्वागत। इस बार दीपक जी के पास गेंद चली गई है, लेकिन फंबल हुए थे, लेकिन इसी के साथ एक ही रन मिलेगा। और टीम का स्कोर आगे बढ़ता है 7 पे 7 पे स्कोर। 1 विकेट गॉन हो चुका है और 2 विकेट से शॉट ऑफ लेन गई, हवा में मिस टाइम शॉट, कैच इट, आउट। इसी के साथ बल्लेबाज गॉन। विकेट नंबर खाना का दूसरा। बैक टू द डगआउट डीजे। का जल्लोष देगी है। और ये गाना जो अभी बजा है भक्तों का विमान में, तो हम प्रवीण जी गायकर और हमारे महादेव गढ़ के सभी ने विनती करते हैं हमारी भी तीनों की ऐसी वीडियो हो जाए कि इंस्टा के ऊपर लोग खुश। 7 लॉस ऑफ 2 विकेट गॉन हो चुके हैं, बड़े धक्के लग चुके हैं, लेकिन क्या गेंदबाजी। तर आयडियल मेन स्टुडिओचे प्रसिद्ध उद्योजक आमचे जयेंद्रभाई यांच्याकडून सनीलला प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे। धन्यवाद। आखिरी 2 गेंदें शेष है। मुकाबला कड़ा है, मुकाबला बड़ा है, मैच रंगत सीधी में है, लेकिन जीतेगा कौन ये तो वक्त बताएगा। अनिश्चितों खेल क्रिकेट है और क्रिकेट जेंटलमैन्स गेम है। जब तक क्रिकेट में आखिरी बॉल फेंकी नहीं जाती तब तक कोई भविष्यवाणी दोहराई नहीं जाती। और इस बार जड़ी जड़ में फेंकी हुई गेंद थी, अपील की थी, अंपायर सहमत ने बल्ले से इस बार रन आ चुके हैं। इसलिए कहते हैं कि सबसे नजदीक से मैच कौन देख रहे, वो अंपायर देख रहे। जोरदार अपील की थी, लेकिन बॉलर के बल्ले के बीच कनेक्शन हुआ, इसलिए अंपायर ने कह दिया कि ये रन है, बल्ले से आ चुके हैं और स्कोर आगे जा रहा है 8। तमाम दर्शक देखिए टकटकी के साथ देख रहे, मेहमान देख रहे। आखिरी गेंद शेष है इस दूसरी ओवर की। विगर बनाम खानाओं के बीच ये महा मुकाबला है, टक्कर मजबूती की है। अपने घरेलू मैदान के ऊपर क्या विगर टीम विजय संपादन करेगा, वक्त बताएगा। उतनी जबरदस्त टीम खानाओं की है। ये हवा में जरूर कैच इट, ओ माय गॉड। देखिए भाई साहब, छाती में अच्छा काम किया तेरा रे, नतीजा छूट जाती तो तेरे 12 ही बजने वाले थे। ठोक दीजिए आउट।
8 लॉस ऑफ 3। 8 रन बोर्ड के ऊपर 3 विकेट कवर हो चुके। ओवर खत्म। तो आने वाली 12 गेंदें शेष है, लेकिन खानाओं के नैया को अब पूरी तरह से किनारे के ऊपर लाना पड़ेगा। वो नैया मतदार में फंस गई है। देखना पड़ेगा कौन सा ऐसा हीरो और कौन सा ऐसा नाविक है जो टीम को इस बार से संवारेगा, और कौन सा ऐसा संकट मोचन है जो टीम के लिए बड़ा योगदान देगा। तर तिरंगा दुंद्रे संघाचे संघनायक नेक्स्ट मॅच आणि सोरा 11 हर्ष इंटरप्राइजेस 11 वाकडी हा संघ खेळणार आहेत। तर इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल। तिरंगा प्रहान 11 तिरंगा दुंद्रे कॅप्टन आणि सोरा 11 हर्ष इंटरप्राइजेस वाकडी दोन्ही संघनायक ऑफिशियली पहला कॉल। यस अमित सर। सचिन जी मुंडे मैदान के अंदर एक धाकड़ खिलाड़ी आए हुए हैं, लेकिन टीम के लिए क्या योगदान देंगे वक्त बताने का। लेकिन नयन फड़के जी तैयार है और विकेट से ये गई, ये लंबा छक्का। मैं बोला ना, ये देख बॉल मेरे पास आ गई है। बॉल सुनती किसकी, मेरी ठोक दीजिए। और इनिंग का पहला छक्का मिड विकेट कंट्री के बाहर, लंबा बिहिट, आसमान को छूती हुई गेंद सीधी तारामंडल में। और देखिए अंपायर की जोड़ी देखिए, बड़े मियां छोटे में, एक लंबू जी दूसरा टिम्बू जी अंपायर। देखिए 2 अंपायर उखर वाले हैं। 14 स्कोर, लॉस ऑफ 3। हमला करना ही चाहेगा, तर्क से तीर निकालो मारो, लेकिन विघेर के नयन को परिवर्तन वाली गेंद फेंकना पड़ेगा। ये गई, ये भी छक्का ऑन द पिक किया, मिड विकेट के बॉल खिली खिली चंपा, खुश हुई रंभा, देखो बड़ा लंबा जगह खंबा ठोक दी गई। झापुक झुपुक के शॉट बंदू इतने तेज आए कि स्कोर को, जो स्कोरबोर्ड था ना, वो मालगाड़ी के धक्कम धक्का ज्यादा चल रहा था, लेकिन इस बार 2 छक्कों के साथ देखिए बुलेट ट्रेन की तरह चल रहा है। 20 स्कोर। बॉलर नयन के ये गेंदे महंगे साबित हो यार। क्या लय में योगेश पाटिल का जलवा देखिए, जलवा 24 सेकंड तक कसी पारी चल रही। वाह, छा गए गुरु। यानी कि इस बार तीसरी बॉल, ये फुल टॉस गेंद जरूर है, लेकिन सामने खेल दिया है। लेकिन दूसरे के लिए सचिन दौड़ रहे हैं। वो यार गुड रनिंग बिटवीन द विकेट। अच्छा तालमेल सचिन और योगेश के बीच, मगर 2 के साथ जगदम्बा खानाओं का स्कोर आगे बढ़ता है। 22-22 लॉस ऑफ 3। आखिरी 3 बॉल शेष अभी तक है। एक्विरा इवेंट की ये शानदार क्रेडिट देगी है। और ये गेंद अंपायर दिशाहीन भटकी है, खराब गेंद है, लाइन से भटक गए। क्या दीपक जी पड़ गया और उनके साथीदार ने ओवर फेंका था। 3-5 का ओवर, 2 ओवर में 8 ही आए थे, लेकिन इस तीसरे गेंदबाज के ऊपर जो कुछ हमला किया है ना, वो खतरनाक। जैसे कुरुक्षेत्र के ऊपर अर्जुन के तीर छूटते थे ना, उस तरह से इस बार 2 छक्के आए, खतरनाक। लेकिन वापसी वाली गेंदबाजी करना पड़ेगा नहीं इनको। और विकेट, ये गेंद इस बार आउटसाइड ऑफ में, लेकिन लाइन के अंदर से गेंद चली गई है। बल्लेबाज के शरीर से दूर रखा। बल्लेबाज बॉल के वाइड के लिए चेकिंग करेंगे। चलो अंपायर चेक करो, डिसीजन पेंडिंग।
लाइन के अंदर से गेंद चली हुई, तो फिलहाल स्कोर 23 पे रुका हुआ है। देखिए अच्छा हुआ यूट्यूब वाले अभी आए हैं, नहीं तो अंपायर संकट में पड़ जाते अभी। क्या बंदो, जमाना बदला हुआ है लेकिन अच्छा है। पहला जमाना था चिट्ठी के ऊपर, हाँ सब कुछ। ये भी घर वाले हैं, और गई कैच, ओ गुड कैच, उसको मानना पड़ेगा। कौन है फील्डर? हर्षद, उसने सही कह दिया कि कैच मेरी है, तुम मत आओ। बैकअप था पीछे, लेकिन शानदार कैच, बड़ी मछली जाल में। 15 रनों की पारी हुई खत्म। रात की सांस ली विगर वाले ने, ठोको डीजे। लॉस ऑफ 4 विकेट गॉन। देखिए एक सुंदर कैच को लपका, जिस विकेट की जरूरत थी ना वही विकेट ढूंढ के निकाला। और फिलहाल यहां इस बार देखा जाए रात की सांस ली हुई, क्योंकि जो मेन बैटर था वो विस्फोटक अंदाज से ठोकुम ठोक जोर से कर रहा था, लेकिन न जाने इस बार देखा जाए पूरी तरह से ये शानदार कैच को लपका। और वहां देखिए हमारे प्रतीक मोकल जो अपने घर में बैठकर इस बार देखा टीवी के ऊपर ये जो मैच का आनंद है वो ले रहे खुद पेन जोहा में। और देखिए इस बार देखा जाए उनका प्रतीक मोकल, आपका हार्दिक स्वागत। तो ये कैच लपकने के बाद विलास फड़के साहब के चेहरे की लाइट आ गई। महत्वपूर्ण कैच, आउट, विकेट गॉन। अब भी विकेट का जलवा चालू, डीजे ठोको ठोको ठोको। तो पूरी तरह से इस बार बॉलरों ने जो कुछ भेदक मारा किया है, लाजवाब गुरु, छा गए बगैर बादल, क्या बात है। तर टॉस साठी शेवटचा कॉल देतो तिरंगा 11 तुंद्रेम कॅप्टन आणि सोरा 11 हर्ष एंटरप्राइजेस वाकडी। इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, दोन्ही संघनायक या सूचनेकडे लक्ष द्या। धन्यवाद। बिल्कुल सूचना महत्वपूर्ण। 23 धावा संख्या 23 ला 5 गडी गॉन। देखिए छक्के मारने वाला खिलाड़ी था ना, वो जब खेल रहा था मानो विगर के ग्रामस्थ सभी हमारे मंच के ऊपर आती थी। हमारे विलास फड़के साहब भी खामोश हो जाए, क्योंकि अजूबा मैदान के अंदर था, उसको काट दिया, बात फिनिश। समझे पकड़ मजबूत हो गई। अभी अगली 6 गेंदें शेष, स्लो ओवर, डेथ ओवर, लेकिन नए बल्लेबाज मिस्टर अविनाश सचिन मुंडे साहब है, एक धाकड़ बल्लेबाज है, छोटे खत्ते चलेगा ना तो ये भी पूरी तरह से इस बार से देखा जाए तोड़ेगा गेंदबाज को। आर्यन, इस बार ये रनआउट का मौका, आउट। ये देखिए जलवा है, जलवा है, जुम्बिस, क्या गेंदबाजी, वाह छा गए गुरु। रात काली उजाला चमक रहा है। की जादू देखिए, जादू भरी गेंदबाजी। मुंडे वापस, 23 पे 6 विकेट गॉन। खानाव बनाव भीगर के बीच टक्कर मुकाबला। और ये खानाव के छोटे छोटे बच्चे भी देखिए कैसे खुश हो गई। गांव वाले ने अच्छा काम किया। और नए बल्लेबाज मिस्टर पंकज, और ये ओ माय गॉड, क्या हुआ? अंधेरा, ओ हो डरो मत, डरो मत। सन्माननीय प्रल्हाद हरड आणि संतोष हरड यांचे इथे आगमन झाले आणि सन्माननीय आमचे पाहुणे मच्छिंद्र फडके बोनशेत यांचं आगमन झाले। मोबाइल का टॉर्च लगाओ, देखो अंधेरे में कैसे चमकेगा मोबाइल। अचानक क्या हुआ लाइट को? ऑटोमेटिक। हाँ अच्छा, ऑटोमेटिक सिस्टम है तो अच्छा है।
बिल्कुल कल मंगलवार था ना, तो लोड शेडिंग का ये बदला चल रहा है जरूर, लेकिन चलो अभी तैयारी करो, बिल्कुल आराम से हो जाएगा, क्योंकि जादू की कांडी है, जाए जनरेटर लाइट जनरेटर। लेकिन कैसा दृश्य देते थे कि कई गैदरिंग में हम देते थे उस तरह से शनि क्षेत्र। ये देखिए कैसी स्क्रीन के ऊपर ओ आ गई ना, छा गई। लेकिन कैसा एक जगह अंधेरा था तब लोग खामोश थे, लेकिन उजाला आने के बाद लोग प्रफुल्लित। 23 और यहाँ देखिए वो आप प्रतीक मोकल जो आगे मैच को देख रहे हैं, अचानक लाइट गई होगा, क्या हो गया, लेकिन ऑटोमेटिक सिस्टम है। और 23 पे 6 विकेट गॉन, अंतिम ओवर। ये देखिए बॉलिंग, ओ नहीं इस बार रन मिलेगा लगता है, ये रनों का मौका जाएगा। ओ क्या हो रहा है यार, खाना वाले तुम क्या कर रहे, आ रहे और जा रहे, जैसे कि तेज आंधी में किसी पेड़ की सूखी पत्तियां भी गिर जाती है, उस तरह से अवस्था। महाराष्ट्राच्या राजकारणातील दमदार व्यक्तिमत्व, प्रभारी पश्चिम महाराष्ट्र आणि माजी जलसंपदा मंत्री, विधान परिषदेचे आमदार सन्माननीय शशिकांतजी शिंदे साहेब यांचं काही वेळातच इथे आगमन होणार आहे। तर मी आयोजक संयोजक कमिटीला विनंती करेन, आपण तयारीमध्ये राहा। काही वेळातच आजचे स्पेशल गेस्ट VIP डाईज वर काही आमची पाहुणे मंडळी सुद्धा आहे। तर इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, दोन्ही संघ नायक आलेत। तो 3 गेंदे अभी तक शेष है, कृपा करके थोड़े से 3 चेंडू शिल्लक आहेत। पंताने सामना थांबवायचा आहे। पण आतुरतेने वाट पाहत होतो ते महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दमदार व्यक्तिमत्व, महाराष्ट्रातील विकासाचे सर्वांगीण विकासाचे विशद, समुद्राचे पाणी, सूर्यासारखे तेज, पृथ्वीचा दाह आणि चंद्राची शीतलता असणारे आम्ही पाहतो राजकीय क्षेत्रातील दमदार व्यक्तिमत्व, प्रभारी पश्चिम महाराष्ट्र माजी जलसंपदा मंत्री आणि विधान परिषदेचे आम्ही दमदार नेतृत्व सन्माननीय शशिकांतजी शिंदे साहेब यांचं साई स्टार क्रिकेट संघ वीकर, विलासदादा नारायण फडके माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य आणि ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये सन्माननीय मी सर्वांचे प्रेरणास्थान, युवकांचे आधारस्थान आणि आम्ही पाहतोय कृतिशील विचारांचा गतिशील नेता असे सन्माननीय व्यक्तिमत्व, समाज सेवेचा पिंड जो
जोपासणारे एक दमदार व्यक्तिमत्व आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेब यांचे इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम, सहर्ष स्वागतम. स्थिति हो चुकी है, लेकिन आखिरी 2 गेंदें शेष है. वक्त बताएगा. क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है और क्रिकेट एक बेहद रोमांचक खेल है. जब तक क्रिकेट में आखिरी बॉल फेंकी नहीं जाती तब तक भी क्रिकेट में कोई भविष्यवाणी दोहराई नहीं जाती. पांचवी डिलीवरी आर्यन की. ओ अच्छी बॉल थी, स्पॉट के ऊपर गेंद थी, सही चवन्नी के ऊपर गेंद. संपर्क हुआ नहीं गेंद और बल्ले के बीच. डॉट गेंद की समाप्ति हुई और इनिंग की अंतिम ओवर की अंतिम गेंद. एक गेंद शेष. 23 और मिडन ओवर आ भी सकता है. ये बॉडी के ऊपर टकरा गई गेंद, लेकिन सिंगल जरूर मिलेगा लेग बाई के रूप में. और सिंगल के साथ स्कोर गया है 24 के घर में और मिडन ओवर साबित हुआ. गुड बॉलिंग मिस्टर आर्यन. अंतिम ओवर था, पारी का स्लॉग ओवर था, डेथ ओवर था. ये ओवर विगर टीम के लिए काफी बहुत ही बढ़िया लाभदायक साबित हुआ है. और क्या गेंदबाजी हुई, लाजवाब गेंदबाजी. जगड़ पकड़ गेंदबाजी की इतनी मजबूत हुई कि मानो नपीतुल्य गेंदबाजी साबित हुई. तो फिलहाल आने वाले 24 बॉल में जीतने के लिए मेरे हिसाब से रन चाहिए 25. तो 25 यानी कि 25 रनों की जरूरत आई. गौदेवी जगदम्बा खानावत टीम का स्कोर 24 है और वीगर टीम को जीतने के लिए 25 चाहिए. लेकिन माइक्रोफोन के ऊपर बदलाव सुनिए प्रवीण जी गायकर की जुबानी और क्रिकेट की कहानी. धन्यवाद. मिलते आफ्टर ब्रेक के बाद. तर दोन्ही संघांच्या दरम्यान टॉस होईल. प्रहान 11 तिरंगा दुंद्रे आणि सोरा 11 हर्ष एंटरप्राइजेस वाकडी कॅप्टन आलेत. तर सन्माननीय व्यक्तिमत्व आम्ही पाहतोय आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेब यांना मी विनंती करेन आपल्या पवित्र शुभास्ते आपण टॉस करतोय. प्रभारी पश्चिम महाराष्ट्र माजी जलसंपदा मंत्री आणि राजकीय क्षेत्रातील एक दमदार व्यक्तिमत्व आणि साहेबांच्या पवित्र शुभास्ते टॉस इथे होते. दोन्ही कॅप्टन. कॉल आलाय साई स्टार आणि यस टॉस जिंकलाय तो वाकडी संघानं. कॉल आलाय ग्रामस्थ मंडळ चषक. मी साहेबांना विनंती करेन आपण आसन ग्रहण करावं. धन्यवाद. आणि त्यांच्या समवेत परेशजी चंद्र साहेब हर्षाली एंटरप्राइजेस आणि सुरेश कुरंगळे साहेब मोरणा वारणा मर्यादित पतसंस्था सेक्रेटरी यांचं आगमन झालं. टॉस वाकडी संघ जिंकलाय. डिसिजन यस. शुभेच्छा असेल. बॅटिंग करेन दुंद्रे संघ आपल्याला फलंदाजी करायचं लक्ष असू द्या. तर व्हीआयपी डाईज वर आपण पाहतोय प्रभारी पश्चिम महाराष्ट्र माजी जलसंपदा मंत्री आणि महाराष्ट्राच्या विकासाचे महामेरू अर्थातच आम्ही पाहतोय सन्माननीय व्यक्तिमत्व विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे साहेब. साहेबांना नक्कीच सांगेन या संपूर्ण पंचक्रोशीतील सर्वांना हवं असं वाटणारे व्यक्तिमत्व ते म्हणजे सन्माननीय विलासदादा फडके. सर्वांचा हक्काचा माणूस. या विभागामध्ये विकासाची गंगा घेऊन येणाऱ्या आम्ही पाहते समाजसेवेचा पिंड जोपासणाऱ्या आणि अनेक गोरगरीब मदतींना गरजूंना मदतीचा हात
आपण पाहतो ते विलासदादा फडके यांच्या नावाची स्पर्धा ग्रामस्थ मंडळ आणि साहेब खूप छान योगायोग आज विलासदादांचा संघ गेलाय साई स्टार विगर तो सुपर 12 चा सामना खेळतो आणि हा छान योग सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतो दादांचा संघ हा सामना खेळतोय तरी ते सन्मानाकडे वळतोय आपण सागर आपण शशिकांत शिंदे आमदार शशिकांत शिंदे साहेबांना पाहतो राहणार जावली आणि माजी जलसंपदा मंत्री की तुमचा मुद्दा विधानसभेत पोहोचण्यासाठी नेहमी ईमेल करा कारण तुमच्या मतदारसंघातील समस्याही तुम्ही त्रस्त आहात लोकप्रतिनिधींकडून तुम्हाला न्याय मिळत नाही काळजी करू नका आपल्या हक्काचा माणूस अर्थसंकल्पीय अधिवेशनात तुमच्या प्रश्नाची लढण्याची जबाबदारी आमदार शशिकांत शिंदे साहेबांवरती आपण नेहमीच पाहतो आणि आज दरवर्षीप्रमाणे ते या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेत आपल्या हक्काचा माणूस म्हणून आपण त्यांना सातत्याने पाहतो सागर तर साहेबांचा इथे आदर तिथे सन्मान केला जाईल मी विलासदादा नारायण फडके आमचे मार्गदर्शक प्रणेते या स्पर्धेचे पुरस्कर्ते तर सन्माननीय साहेबांचं इथे स्वागत केलं जाईल महाराष्ट्राची परंपरा आणि भारतीय संस्कृती मी आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेब विधान परिषद आमदार जलसंपदा मंत्री प्रभारी पश्चिम महाराष्ट्र यांचा इथे आदर तिथे सन्मान केला जाईल तर साहेबांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आपण पाहतोय राजकीय क्षेत्रातील एक दमदार व्यक्तिमत्व एक परिपक्व नेते एक खणखणीत नायक एक सहाय्य करते आपल्यात वावरणारे आपण पाहतोय चैतन्याचा आविष्कार वेळोवेळी अगदी गोरगरिबांसाठी धावून येणार हे व्यक्तिमत्व आणि सन्माननीय शशिकांतजी शिंदे साहेब यांचा इथे सन्मान होतोय युवा नेतृत्व महेंद्रजी भगत साहेब आणि त्यांचे सहकारी परेशजी सेंद्रे साहेब हर्षाली एंटरप्राइजेस मोरणा वारणा मर्यादित पतसंस्था सेक्रेटरी सुरेश कुरुंगळे साहेब यांचं सुद्धा आम्ही धन्यवाद देतो आणि साहेब आपण वेळ काढून आलात तर साहेबांना मी विनंती करेन आज वेळात वेळ काढून आलात विलासदादांच्या नावाची स्पर्धा राजकीय क्षेत्रामध्ये आम्ही आमचं व्यक्तिमत्व नेहमी पाहिलं क्रीडा क्षेत्रासाठी सुद्धा आपलं योगदान राहिलं आज ग्रामस्थ मंडळाचे चषका वेळात वेळ काढून आलात आयोजकांच्या वतीने आपलं सर्वप्रथम धन्यवाद देईन आणि आपलं मनोगत आणि मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपल्याकडे वळेन धन्यवाद माझे मित्र माझे जिल्हा परिषद सदस्य विलासजीराव फडके यांच्या संयुक्त विद्यमानाने साई स्टार क्रिकेट संघाच्या वतीने आयोजित केलेल्या सामन्याला एक शुभेच्छा देण्यासाठी आणि सदिच्छा देण्यासाठी मी उपस्थित राहिलेलो आहे आपण माझा सन्मान केला त्याबद्दल मी आपला धन्यवाद मानतो खरं म्हटलं तर विधिमंडळाचं अधिवेशन चालू असताना सुद्धा विलासजींच्या असलेल्या आग्रहाखातर त्याचबरोबर माझ्याबरोबर असणारा कायम असणाऱ्या माझ्या सहकार्याच्या बद्दल त्यांनी आग्रह केला होता की काही करून यायचं सनी आणि या सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी उपस्थित राहिलो खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या ठिकाणी काम करत असताना गेले 25 वर्ष आमदार म्हणून आणि मंत्री म्हणून काम केलं पण एक जिव्हाळ्याचं नातं काही ठिकाणी उभं राहतं माझ्यावर प्रेम करणारी माणसं उभी राहतात आणि म्हणून त्यांच्या वेळेला सनी वगैरे माझ्याबरोबर अनेक वर्षापासून माझ्यावर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे आणि नवी मुंबईमध्ये कार्य करत असताना विलासरावने मला सांगितलं की माझ्या वाढदिवसाचं आणि इथल्या कामाच्या निमित्ताने आपण इथं यावं एक लोकप्रतिनिधी म्हणून ज्यावेळेला आम्ही काम करतो ते जिल्हा परिषद असो किंवा ठिकाणी विधानसभा असो लोकांनी विश्वास टाकल्यानंतर तो पूर्ण करण्यासाठी आपणहून स्वतः जो कार्य करतो तो माणूस लोकांच्या हृदयामध्ये असतो आणि मला वाटतं आजचा हा सामनासुद्धा या भागातील सर्व युवकांना एक प्रेरणा देणारा आणि त्यांच्या असलेल्या कर्तृत्वाला न्याय देणारा आहे आणि त्याची कलाकृती दाखवण्याची संधी विलासदादांनी या ठिकाणी केलेली आहे म्हणून मनापासून त्यांना मी शुभेच्छा देतो आपले काही प्रश्न अडचणी असला तरी महाराष्ट्रामध्ये आता काही लोक आम्ही आवाज उठवणार राहणार आहोत निष्ठावंत म्हणून त्यामध्ये विलासराव तुमचा नैना किंवा इतर काही प्रश्न असला
कालच मला वाटतं विक्रांत पाटील म्हणून आहेत आमदार, त्यांनी हा विषय मांडला होता. मी त्यावेळेला सभागृहात होतो. ग्वाही देतो, सिडकोचा आणि कुठलाही प्रश्न आपला असला तर माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला एक हक्काने मला बोलवावं. तुमच्यासाठी निश्चितपणाने सहकार्य करण्याची भूमिका देईल. भावी काळाच्या राजकीय जीवनामध्ये सुद्धा माझ्यासारख्याचं काही मदत लागली तर मला आठवण करावी. तुम्हाला भावी काळाच्या शुभेच्छा देतो आणि भाग घेतलेल्या सगळ्या संघाचं मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर साहेबांचं खूप छान मनोगत मार्गदर्शन ऐकायला मिळालं. नक्कीच क्रीडा क्षेत्रासाठी सुद्धा त्यांचं खूप मोठं योगदान असतं. तर मी सनी फडके आणि महेंद्रदादा भगत यांना विनंती करेन, आपण हर्षाली एंटरप्राइजेसचे सन्माननीय तत्पूर्वी आम्ही सुरेशजी कुरुंगळेकर साहेब मोरणा वारणा मर्यादित पतसंस्था सेक्रेटरी यांचा सन्मान करणार आहोत. मी सनी फडके आणि महेंद्रदादा भगत यांना विनंती करेन, आमचे सहआयोजक यांच्या शुभ हस्ते आपण एक विशेष सन्मान घेतो. लगेचच आपण सामन्याकडे वळणार आहोत, कारण महत्त्वाचे सामने प्रेक्षक वर्ग आनंद घेत असताना आपण पाहत असेल. तर त्यानंतर मी परेशजी शेंद्रे साहेब यांना विनंती करेन, हर्षाली एंटरप्राइजेस आपण सुद्धा आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. धन्यवाद. वळूया मॅचकडे. कंटिन्यू प्रवीण. थँक्यू सागर. जिंकण्यासाठी 25चं टार्गेट तुम्ही पाहताय 4 षटकामध्ये. आता आमदार साहेबांचा सन्मान आपण पाहिलात. आता तर जावली गावचे होमगाव, जावली तालुक्यातील होमगावचे रहिवासी आणि सातत्याने नेहमीच साहेबांच्या माध्यमातून कार्य दमदार आपण पाहतो आणि आज आपण या स्पर्धेसाठी आलात, तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. चांगली बॉलिंग या ठिकाणी पाहताय गोलंदाज पंकज यांच्या माध्यमातून. हा ट्रॅकर बॉल बॅटची एज लागली होती, क्षेत्ररक्षक थोडंसं खराब पाहायला मिळालं त्या ठिकाणी. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. सनील बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज तुम्ही मैदानावरती पाहताय, तो आर्यन आणि सचिन ही जोडी मैदानावरती. 5 धावा 25 धाब्यांची गरज प्रति ओव्हर जर विचार केला तर 6.25 ची आय थिंक सरासरी ही राखावी लागेल आणि त्याच उद्देशाने आतापर्यंत पहिल्याच पॉवर प्ले मध्ये ही सुरुवात देत असताना तुम्ही पाहताय हे 2 फलंदाज. एक गडी बाद झालाय तो म्हणजेच सनील, ज्याच्या बॅटमधून चौकार आला आणि त्याच्यानंतर त्याला लगेचच बाद केलं गोलंदाज पंकज यानं. हा ट्रॅकर बॉल बॅकफुटला जाऊन पंच केला, अपीश केलाय. पॉइंटच्या वरून बॉल सीमा रेषा पार, शेवटच्या बॉलवरती आलेला दर्जेदार चौकार. सात 2009-2014 कोरेगाव मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले आणि आमदार शालिनीताई पाटील यांचा कोरेगाव मध्ये येऊन दमदार पराभव त्यांनी केला. आणि आज आपण पाहताय या ठिकाणी विलासदादा यांच्यावरती असणारा प्रेम आणि आज त्यांची उपस्थिती आम्ही या व्यासपीठावरती पाहतो. मगाशी उल्लेख केला होता की तुमच्या विधानसभेतील जे तुमचे काही तुमच्या क्षेत्रातील कुठलेही अडथळे असू द्या ते दूर करण्याची क्षमता, कारण साहेबांमध्ये आपण पाहतो विधान भवनामध्ये नेहमीच ज्यांची मुलूक मैदानी तोफ राहिली आहे आणि प्रत्येकाच्या समस्यांना खऱ्या अर्थानं समाधान देणारे हे व्यक्तिमत्व तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती पाहताय. संघर्ष योद्धा कसा असावा, राजकीय पटलावरचा राजा कसा असावा, हे आमदार शशिकांत शिंदे साहेबांना आपण तुमच्या स्क्रीनवरती पाहतो. कारण एवढं सोपं नाहीये कुठल्याही स्पर्धेला एखाद्या आमदारांना किंवा खासदारांना बोलवणं, परंतु भरपूर आज आपण पाहू शकाल विलासदादावरती यांच्यावर असणारं प्रेम आणि आज या प्रेमापोटी आज साहेबांची दमदार उपस्थिती आपण या ठिकाणी पाहिली. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागलेत त्या 9. खानाव संघ आपण मैदानावरती पाहतो मित्रांनो. शिवसेनेचे तालुका प्रमुख बिंदासबाई ठोंबरे यांच्या गावातील संघ आमदार महेंद्र शेठ दलवी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त 12x1 ची स्पर्धा आम्ही खानाव गावामध्ये बिंदासबाई ठोंबरे यांच्या माध्यमातून पाहिली आणि एक चांगली संकल्पना आतापर्यंत 150 बाईक देण्याचा विक्रम देखील त्यांच्या माध्यमातून झाला. आम्ही त्यांचा स्पर्धेच्या वतीने देखील आभार व्यक्त करतो. आमदार शशिकांत शिंदे साहेब जनसामान्यांचा माणूस, आपल्या हक्काचा माणूस, कधी आपण विचार केला तर काल्या रात्रीमध्ये प्रत्येकाच्या संकटाला धावून येणारा आपल्या हक्काचा माणूस म्हणून आपण या ठिकाणी व्यासपीठावरती पाहतो. 9 धावा फलकावरती 25 धाब्यांचा पाठलाग करत असताना 18 बॉल आणि विजयासाठी गरज असेल ती म्हणजेच 16 धाब्यांची. गोलंदाज सज्ज होत आहेत. योगेश पाटील कॅप्टन. आखू टप्प्याचा बॉल ऑन साइडला लॉंगॉनला खेळून काढले. क्षेत्ररक्षक येत आहेत, दूरवरून बॉलला अडवतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट होत असताना एका धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय तो 10 या धाव संख्येवरती.
15 धाब्यांची अजूनही गरज. मागचा सामना विसरून चालणार नाहीये, कारण मागच्या सामन्यामध्ये जर आपण विचार केलात मित्रांनो की अवघ्या 34 धाब्यांचा पाठलाग करायचा होता, परंतु हरिग्राम क्रिकेट संघाने त्या धावा वाचवल्या. म्हणजे कुणालाही कमी आखू नका, कारण हे क्रिकेट आहे, कधीही बाजी पलटू शकते. वेगवान बॉल आपण पाहिलात, परंतु लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा पंच अवांतर घोषित करतायत. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धावसंख्येमध्ये वाढ होत असताना कधी कुणाला कमी आखू नका. याचं कारण एक बंधू की 5 रुपयाचा पेन असतो ना, तो 5 रुपयाचा पेन 5 करोडचा चेक लिहिण्यासाठी कामा येतो. म्हणून कोणालाही कुणी कमी आखू नये, कारण शेवटच्या क्षणाला कधी बाजी पलटू शकते. परंतु सध्या तरी तुम्ही पाहताय साई स्टार प्रणव 11 विगर संघ एक मजबूत स्थितीमध्ये. 17 बॉल 14 धाब्यांची गरज. गोलंदाज योगेश सज्ज होत आहेत. कट करायचा होता, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना धाव फलकावरती आतापर्यंत एक गडी बाद असताना 11 धावा. थोड्याशा अडचणी येत आहेत या ठिकाणी खानाव क्रिकेट संघासमोर, परंतु अडचणीवर मात करण्यासाठी ते देखील सज्ज झालेत. मॅच चांगली होईल, परंतु जोपर्यंत सचिन मैदानावरती तोपर्यंत साई स्टार विगर संघ आपल्याला एक मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळेल. योगेश वेगवान बॉल, प्रचंड वेग तुम्ही पाहिलात, रफ्तार के साथ गिरफ्तार किया. पडल्यानंतर बॉल अगदी डीप राहिला आणि निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना सचिनला थोड्याशा अडचणी वाढल्यात. गुड बॉलिंग अगदी ऑफ स्टंपच्या खूप जवळून जाणारा हा चेंडू यष्टरक्षक अविनाश त्या ठिकाणी कॅरी करतायत. निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना शिवसेना शाखा प्रमुख सूरजभाई कर्णूक हे देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सूरजभाई आपलंही सहर्ष स्वागत. बलराम पाटील असतील, त्यांच्या समेत लहू पाटील साहेब असतील, संदीप पाटील साहेब असतील, आपलंही सहर्ष स्वागत. फ्लिक केलाय ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहेत, डीप स्क्वेअर लेगला झेल पकडलाय, फलंदाज बाद. धन्यवाद. तर या स्पर्धेसाठी आपण पाहतोय वेळात वेळ काढून आलेले सन्मान्य व्यक्तिमत्व शशिकांतजी शिंदे साहेब, आपण पाहतोय विधान परिषदेचा आमदार आपण नेहमी पाहतो, आणि आज सामाजिक राजकीय क्षेत्रासाठी महाराष्ट्राच्या आपण पाहतोय विकासाचे विशद, आणि आज खऱ्या अर्थानं विगर नगरीमध्ये आज आमच्या विनंतीला मान देऊन आपण इथे उपस्थित राहिले. इथून प्रस्थान होत असताना सन्माननीय शशिकांतजी शिंदे साहेब आपलं मनापासून धन्यवाद देतो. आपण इथे आलात, अमूल्य वेळ दिला, आणि आपले सहकारी मी पुन्हा एकदा सर्व साई स्टार क्रिकेट संघ विगर ग्रामस्थ मंडळ आणि सर्व संयोजक आयोजकांच्या वतीनं आपण दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं आपलं मनापासून धन्यवाद देतो. आज विलासदादा नारायण फडके यांच्या स्पर्धेला आपण दिलेली उपस्थिती आपल्या मनापासून धन्यवाद. 14 बॉल 14 धाब्यांची गरज. मॅच खूप चांगली तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज योगेश पुनरागमन करत असताना पुन्हा एकदा वेगवान बॉल, निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना या ओव्हर्स मध्ये फक्त आणि फक्त आतापर्यंत जर विचार केलात 2 धावा खर्च केलाय, त्याच्यामुळे हा सामना थोडासा जड केलाय. तो साई स्टार प्रणव 11 विगर क्रिकेट संघाला दीपक फडके अनुभवी क्रिकेटर, ज्याच्याकडे भरपूर टेनिस क्रिकेटचा विश्वाचा अनुभव तुम्ही पाहताय, आणि त्याच अनुभवाच्या जोरावरती इथे त्यालाही कामगिरी करावी लागेल. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करायचा प्रयत्न केला होता, परंतु पायावर आदलला वेगाने बॉल. तोपर्यंत लेग बाईटचा इशारा पंचांचा येईल. एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय 12 या धावसंख्येवरती, 2 गडी बाद. या चिंतेमध्ये तुम्ही पाहताय या त्यांच्या गावच्या सुकन्या थोड्याशा टेन्शन मध्ये लागल्या मॅच पाहतायत, कारण संघ थोडा अडचणीमध्ये. 12 बॉल 13 धाव्यांची गरज. टीजे प्रल्हादजी हरड साहेब, संतोष हरड साहेब, राजेंद्र कोरडे साहेब, अनिल गरज साहेब वांगणी यांना विनंती करेन का आपण आसन ग्रहण करा. सन्माननीय तुकाराम फडके साहेब. तर मी सर्व पाहुण्यांना विनंती करेन, यस इम्पॉर्टंट मॅचेस आहेत. मी ग्रामस्थांचं आगमन झालेत. सन्माननीय मच्छिंद्र फडके साहेब, तुकारामजी फडके साहेब, अगदी इनिंग ब्रेक मध्ये भरपूर सन्मान इथे आम्ही बाकी आहेत आमचे. दिलगिरी व्यक्त करेन काही ग्रामस्थ मंडळ सुद्धा इथे उपस्थित आहेत. आदरणीय दिलीप फुलोरे साहेब यांचं आगमन झाले, आणि दत्तू भगत साहेब, महादेव फडके साहेब यांचं आगमन झाले. धन्यवाद. बारा बॉल 13 धावींची गरज तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल. प्रयत्नांचा रास्ता सोपा नसतो रे भावा, त्यासाठी तुला मेहनत करावीच लागेल. बंधू, इथे आपण मॅचचा जे आपण सागरने मागाशी उल्लेख केला होता की या स्पर्धेमध्ये भरपूर सामने तुम्हाला रफ अँड टफ पाहायला मिळतात.
ऑफर टॉस बॉल ऑन साइडला हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. अजून एक दे धक्का टीम प्रणव 11 5 स्टार व्हीगरला. तुम्ही करत आमदार शशिकांत शिंदे साहेबांना पाहिलं विलासदादा यांच्यावरती असणारं प्रेम आणि आज आपण पाहू शकाल या स्पर्धेसाठी आज अनेक दिग्गज मान्यवर तुम्ही या ठिकाणी पाहताय. 11 बॉल आणि 13 धावेंची गरज. समोर किती संकटे असली ना तरी ध्येय सोडू नका, कारण ध्येय हेच तुम्हाला साध्य करून देतील की तुमचा विजय कसा होईल. अजूनही मॅच सोडली नाहीये ती आई गावदेवी आई जगदंबा 11 खानाव क्रिकेट संघानं. मधुकर भगत साहेब खानाव हे देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचंही आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आणि आज मिलिंद जाधव यांचा वाढदिवस. मिलिंद आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. काल खानाव संघ मला वाटतं चिंचोलीच्या नाईट स्पर्धेमध्ये सुपर 12 मध्ये देखील दाखल झालाय. चांगली कामगिरी यंदा तुम्ही त्यांची पाहताय, परंतु इथे व्हीगर संघ घरच्या मैदानावरती कमबॅक करावा लागेल. वेगवान बॉल पाहिलात. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा समाप्ती. 10 बॉल आणि विजयासाठी 10 बॉल आणि 13 धावेंची गरज. सन्माननीय धनाजी फडके साहेब यांचे देखील या ठिकाणी शुभागमन. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. गोलंदाज प्रज्वल राऊंड द विकेटने. फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहेत एक्स्ट्रा कव्हरला. तिथे देखील झेल टिपला गेलाय आणि चुकांवरती चुका करत असताना इथे टीम 6 स्टार प्रणव 11 व्हीगर संघ. आता सामना थोडासा जड झालाय, कारण विजयासाठी गरज असेल ती 9 बॉल आणि 13 धावेंची गरज. राज्य आपुले शौर्याने लिहिली इतिहास गाथा. असा हा जाणता राजा माझा तया चरणी झुकवितो माथा. आज आपण छत्रपती शिवरायांचं संगीत डीजेच्या माध्यमातून ऐकताय. 9 बॉल आणि 13 धावेंची गरज. व्हाट अ फाईट. प्रेक्षकांना सामना जसा हवा असतो ना दिनेश बंधू, तसा सामना या ठिकाणी पाहायला मिळालाय. पीपी देखील शून्य झालाय. तोही सातत्याने स्क्रीन कडे पाहतोय की विकेट फलक जात आहेत. सनील चौकार लागल्यानंतर तो बाद झाला. त्याच्यानंतर या ठिकाणी विकेटची पडझड सातत्याने तुम्हाला पाहायला मिळते. आज छोटासा पोरगा पाहू शकाल, त्यालाही माहिती आहे की आमच्या गावातील मॅच आणि ती मी एन्जॉय करणार. तो देखील एन्जॉय करतोय. प्रचंड वेग. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना जो सामना हरिग्राम संघाने वाचवला होता मोरबे संघ विरुद्ध, आता तशीच या ठिकाणी लढत तुम्हाला पाहायला मिळाली आहे. ती म्हणजेच खानाव विरुद्ध व्हीगर या दोन संघांमध्ये रफ अँड टफ. संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असतात. एखाद्या मोठ्या फटक्याची गरज असेल. पायात टाकलेला बॉल एक धाव नक्कीच मिळेल. शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. राकेश बॉलला अडवतील तोपर्यंत एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं संघ पोहोचलाय आतापर्यंत 13 या धाव संख्येवरती. 7 बॉल 12. 7-12चं महत्व किती आहे तुम्हाला माहिती आहे सर्वांना. 1-1 गुंठ्यासाठी 2-2 गुंठ्यासाठी भावा बहिणीमध्ये नातं तुटतं आणि तोच समीकरण आता 7-12 तुम्ही या मैदानावरती पाहताय. आर्यन जोपर्यंत मैदानावरती तोपर्यंत सामना व्हीगर संघासाठी खुला होईल. आतापर्यंत प्रणव 11 नावाने 2 संघ जिंकलेत, परंतु तिसरा सामना इथे जिंकेल काय. बॅटची कदाचित आतली करा लागली होती. रनआउटची संधी आणि बेल्स पडल्या नाहीयेत असंही चित्र मला वाटतंय दिसतंय सध्या तरी, आणि तेच चित्र मैदानावरती पाहायला मिळालंय. बेल्स पडल्या नाहीये त्याच्यामुळे ही एक धाव नक्कीच मिळेल आणि षटक कंप्लीट होईल. तिसरं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागतायत त्या 14. आता 6 बॉल 11 धावांची गरज. डीजे संघटनेमार्फत आपण अखंड महाराष्ट्रामध्ये ज्यांचं कार्य पाहिलं, व्हीगर गावातील आणखीन एक रत्न ज्यांनी कला क्रीडा सामाजिक राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून अनेक उल्लेखनीय कामगिरी केल्या, ते सर्वांचे लाडकं व्यक्तिमत्व अर्थातच नामदेव शेठ फडके साहेब यांचे इथे शुभ आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. त्रिमूर्ती बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तथा क्रांतिकारी सेवा संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष
एक किरण आशेचा म्हणून ज्यांना सातत्याने आपण पाहतो ते सन्माननीय नामदेव शेठ फडके साहेब आपलं सहर्ष स्वागत, बालराम फडके साहेब आपलंही सहर्ष स्वागत, शेतकरी कामगार पक्ष चिटणीस आपलं मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करतो। 6 बॉल 11 धाब्यांची गरज। हजारो शकुनी भेटतील तुम्हाला आयुष्याच्या या महाभारतात, पण तुम्ही मात्र श्रीकृष्णच निवडा जो साथ देईल या आयुष्याच्या रणांगणात। परंतु या क्रिकेटच्या खेळामध्ये श्रीकृष्ण कोणाला सारथी म्हणून येईल आणि त्या संधीचं सोनं कुठला संघ क्या फायदा घेईल? ना कृष्ण प्रभु श्री कृष्ण ने हमेशा कहा है, ना पद बड़ा ना कद बड़ा, मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा। जीवनात ही तसं, जब तक तुम्हारे पास पैसा तब तक दुनिया पूछेगी भाई तू कैसा। आखुटप्पाचा बॉल ऑन साइड ला प्रॉपर टाइमिंग, दैट्स अ क्लियर इट, क्रॅकिंग इट, सिक्सर। या ठिकाणी स्पर्धक या मॅचचा लाईव्ह आणि एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून इथे आनंद घेत असताना आणि पहिल्याच बॉलवरती दे धक्का आणि घे छक्का। 5 बॉल 5 धाब्यांची गरज। कधी थांबू नका, ध्येय साध्य होईपर्यंत शेवटपर्यंत लढा आणि दोन्ही संघ इथे मैदानावरती लढतायत। कष्ट केल्याशिवाय कोणते स्वप्न पूर्ण होत राहील रे मित्रा। आता एक प्रयत्न करतायत, कष्ट करतायत, कारण प्रयत्नांती परमेश्वर असं आत्ताच म्हणावे लागेल। कारण या ठिकाणी आकुटप्पाचा बॉल होता, त्याला टायमिंग प्रॉपर केला आणि सीमा रेषा बाहेर षटकार पाहिला। 5 बॉल 5 धाब्यांची गरज। आर्यन जोपर्यंत मैदानावरती तोपर्यंत मॅच ऑन पाहायला मिळेल। ऑफ स्टंपच्या बाहेर एक्स्ट्रा बॉल, व्हाईट बॉल, व्हाईट मध्ये 1 धाब्याने धावसंख्या वाढ होईल। 21 धावा विजयासाठी 5 बॉल 4 धाब्यांची गरज। बघा आता हळूहळू प्रेक्षकांच्या टाळ्या वाजू लागल्यात, कारण टाळ्या वाजवण्यासाठी जीएसटी लागत नाही, याच्या अगोदर टाळ्या थांबल्या होत्या। जसा षटकार लगावला तसा तुम्ही रिप्ले देखील पाहिलात, ऍक्शन रिप्ले मध्ये विलास फडके साहेबांनी सांगितलं आता गेला, आता षटकार गेला, थोडीशी स्माइल त्यांच्या चेहऱ्यावरती आपण पाहताय। 5 बॉल 4 धाब्यांची गरज। पैज लावायची असेल ना स्वतः सोबत लावा, कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हराल। या मैदानावरती पाहावं लागेल आत्मविश्वास की अहंकाराने हा खेळ होईल, परंतु क्रिकेटमध्ये कधीही गर्व करू नका। जबरदस्त फाईट मैदानावरती दोन्ही टीम मध्ये विगर विरुद्ध खानाव, अट्टी-तट्टीची लढत आणि अट्टी-तट्टीच्या लढतीमध्ये कुठला सामना विजय संपादन करेल। तो वेगवान बॉल, पुन्हा एकदा चांगला चेंडू, डायरेक्ट हिट, फलंदाज बाद। मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक खानाव संघ करत असताना फलंदाज बाद। असं फाईट तुम्ही मैदानावरती पाहताय की मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांसारखं तुम्ही लढा। आम्ही प्रत्येक स्पर्धेमध्ये सांगत असतो, औरंगजेब रडला होता, दरबारात आवाज चढून त्याला छत्रपती शिवाजी राजा लढला होता। जिंकून देखील मुंबई सारी दाऊद इब्राहिम रडला होता, त्याच्या समोर बंदूक धरून त्याला मन्या सुर्वे लढला होता। जालून देखील तासर आजमल कसाब रडला होता, त्याची मान आता धरून त्याला तुकाराम ओंबले लढला होता। सांगा उडून जगाला लढणार फक्त हिंदू होता। फटाके फुटणार, डीजे वाजणार, पोरं नाचणार, लोक चालणार, ज्याला अडचण येणार तो पाकिस्तानला जाणार। 19 फेब्रुवारी काय प्रत्येक क्षणाला माझा राजा शिव छत्रपती येणार। बोला छत्रपती शिवाजी महाराज की। 4 बॉल 4 धाब्यांची गरज। प्राणपणाने लढून राजा तुम्हीच जिंकले किल्ले, दुश्मनांचे सदा परतून तुम्हीच लावले हल्ले। धर्मरक्षक तूच घेतला जन्म जिजाऊ पोटी, हे शिवराय प्रणाम तुला तुम्हास कोटी कोटी। डॉट बॉल, निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना आता 3 बॉल 4 धाब्यांची गरज। आता रंगात आली या मॅच। 3 बॉल 4 धाब्यांची गरज। बिग फाईट खानाव पुढे जाणार की विगर संघ, कारण आतापर्यंत तुम्ही 3 संघ सुपर 6 मध्ये पाहिलात, ही 4थी मॅच। इथून जो संघ जिंकेल तो थेट सुपर 6 मध्ये क्वालिफाय। कठोर परिश्रमाशिवाय कुठलंच मोठं यश मिळत नाही मित्रा। 3 बॉल 3 तर बनवावेच लागतील जर मॅच तुम्हाला सुपर ओव्हर मध्ये घ्यायची असेल, कारण जर सामना जिंकायचा असेल तर 3 बॉल 4। फक्त आता तुम्ही चेहऱ्यावरती टेन्शन पाहू शकाल विगरच्या, परंतु टेन्शन दूर कोण करेल?
चांगला फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एक धाव पूर्ण होत असताना क्षेत्ररक्षक आहेत बॉलला अडवतील. एकच धाव मिळेल. स्ट्राईक स्वतःकडे ठेवत असताना आर्यन, ज्या आर्यनने षटकार ठोकलाय त्याच आर्यनवरती आता जबाबदाऱ्या वाढल्यात. जर आपले मला तर गोरक्षनाथ पवार जर असते तर त्यांनी नक्कीच सांगितलं असता का आता दोन्ही संघाच्या फासण्या फासपूस. 2 बॉल 3 धावींची गरज. प्रयत्न सोडू नका. यश तुमच्या ध्येयाच्या वाटेवरच आहेत. प्रयत्न करताना चुका होतात. चुकामधून येतो तो अनुभव आणि अनुभवातून मिळतो तो यश. आता यश कुणच्या पदरी पडणार, विगर की खाना? सामना आवडला असेल दोन्ही संघासाठी. एकदा चौथा लावून जाऊ द्या मित्रांनो. 2 बॉल 3 धावींची गरज. बालाराम फडके साहेबांच्या टाळ्या म्हणजे बहुमूल्य टाळ्या समजल्या जात आहेत. कारण या ठिकाणी पाहू शकाल या शुभेच्छा बालाराम फडके साहेबांच्या विगर संघाला जातील आणि खानावच्या पाठीराख्यांच्या खानाव संघाला जातील. परंतु पाहूया शेवटच्या क्षणाला 2 बॉल 3 धावींची गरज. काही झालं तरी अपयशाचा आपला यशाचा मार्ग सोडू नका. संकटे आली, अडचणी आल्या, विरोध झाला, अपमान झाला तरी घाबरायचं नाही. लढाईच्या मैदानावरती 2 बॉल 3 धावींची गरज. हलक्या झाला बॉलला स्लॅश केलाय. शॉट पिढवणी क्षेत्ररक्षक आहेत. हो बॉल सोडलाय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न फलंदाज बाद. 1 बॉल 2 धावींची गरज. एक बॉल 2 धावींची गरज. एक जरी आली सागर तरी सामना सुपर ओव्हर मध्ये पाहायला मिळेल आणि 2 जर आल्या तरी इथून सामना विगर संघ नक्की जिंकू शकेल. जबरदस्त गोलंदाजी करतायत. इथून डगआउट मध्ये आवाज देखील दिला जातो. आमच्या समालोचक डिपार्टमेंट आवाज दिला जातो की 1 डॉट बॉल काढ. परंतु तेवढं सोपं नाहीये. कारण 1-2 षटकार मारणं ते देखील सोपं नाहीये. बाबा अपयशाचे धक्केच तुम्हाला शिकवतात की संघर्ष कधी सोपा नसतो. पीपी आता हा संघर्ष या मैदानावरती तुम्हाला रफ अँड टफ. इकडे कोरडे साहेब अगदी गॉगल लावून मॅच पाहतायत. मान उंच वरती होती. षटकार जाईल की डॉट बॉल येईल. कोरडे मसाले आम्ही पाहिलात. परंतु आमचे कोरडे साहेब या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत असताना आमचे तुकाराम फडके साहेब देखील आहेत त्या ठिकाणी की ज्यांच्या नावाची कमान आय लव्ह आम्ही बोनशेत हबप तुकाराम फडके साहेब यांच्या नावाची आम्ही नेहमीच त्या ठिकाणी एंट्री पाहतो. विलास शेठ हे देखील तुम्ही पाहताय. आताचा थोडासा गारवा त्यांना जाणवला की काय, परंतु हा गारवा कोण दूर करणार? नामदेव शेठ फडके साहेब खंदे समर्थक या ठिकाणी त्यांनाही तुम्ही पाहताय. आमचे फुलोरे साहेब आहेत. संपूर्ण व्यासपीठ मान्यवरांना इथे गजबजलाय आणि शेवटच्या 1 बॉल वरती 2 धावींची गरज. समोर किती अडथळे असले तरी तुमच्या ध्येय कधी सोडू नका. ऑनलाईन व्ह्यूअर्सची संख्या जर तुम्ही पाहिली तर या सामन्यासाठी मॅचचा आनंद घेतायत ते जवळ 2000. एकदा जोरदार लावून जाऊ द्या विलास शेठ यांच्यासाठी मित्रांनो. 1 बॉल 2 धावींची गरज. 1 काढली तर सुपर ओव्हर. बाळराम शेठ फडके यांचा आवाज, गोलंदाचा आवाज की फलंदाचा आवाज? टाळ्या वाजवा. जीएसटी लागत आहे मित्रांनो. 1 बॉल 2 धावा. ओ सुपर ओव्हर होईल कदाचित. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फलंदाज बाद आणि सामना सुपर ओव्हर. या स्पर्धेतील 3रा सुपर ओव्हर. थँक्यू डीजे. आता लाईट्स वाल्याला विनंती असेल की आपण लाईट ऑफ करा. जनरलला ऑफ करा 2 मिनिटं. आणि प्रेक्षकांना विनंती असेल की आपण सर्वांनी